स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, भरपूर लोक असं बोलतात की इतक्या सेवा केल्याने काय फायदा होतो. म्हणजे बहुतेक वेळा असं बोलतात इतक्या सेवा करून पण काय फायदा, अडचणी तर तरी पण येतातच. मग तुम्ही इतक्या सेवा करता तर मग तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी काय येतात. आपण जसं काही विशेष दिवस आले तर आपण विशेष त्या देवांची सेवा करतो वगैरे. तर जसे जगामध्ये सेवा करणारे, देवांना मानणारे, देवांवरती श्रद्धा ठेवणारे, निस्वार्थ भावाने देवांवरती श्रद्धा असणारे किंवा देवावर प्रेम करणारे असे लोक पण जगात आहेत. आणि ज्यांना श्रद्धा नाही आहे, त्यांना विश्वास नाही आहे की जगात देव आहे वगैरे, असं सगळं असे पण लोक जगात आहेत. तरी बहुतेक वेळा त्यांचा असा प्रश्न असतो की इतकी तर तुम्ही सेवा करता, प्रत्येक वार आला तर काही ना काही कोणत्या ना कोणत्या देवाची तुमची सेवा चालू असते, मग तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी काय येतात, मग तुमचे देव तुमच्या अडचणी तुमच्यापर्यंत कसे पोहोचू देतात, मग काय फायदा इतक्या सेवा करून, असं सुद्धा प्रश्न उचलणारे लोक पण असतात आपल्या जवळपास. तर मित्रांनो, मला हेच बोलायचं आहे की मी सांगणारी कोण नाही आहे, पण मी फक्त माझा अनुभव सांगते. आणि मला पण नक्कीच माहिती आहे की जे सेवा करतात त्यांनासुद्धा माझं बोलणं नक्कीच पटतं. सेवा करणे म्हणजे सेवा करण्याचा फायदा पहिले सांगते मी. सेवा करण्याचा फायदा काय होत असेल बरं. तर सेवा करण्याचा फायदा म्हणजे आपल्या छतातून असा धो पैशाचा पाऊस पडणे, किंवा आपल्या घरामध्ये कधीच कोणावरती अडचण येणार नाही, किंवा कधीच आपल्या आयुष्यात संकट येणार नाही असं नसतं. या उलट सेवा करण्याचा फायदा म्हणजे जेव्हा आपल्या घरावर अडचण येते ना मित्रांनो, त्या भयंकर अशा अडचणीमध्ये आपल्याला कोणीतरी कुठेतरी येऊन आपली मदत करून जातो. ते आपल्या सेवेचं फळ असतं, ते आपल्या सेवेचा फायदा असतो. तुम्ही खूप संकटात आहे, भरपूर संकटात आहे, तुम्हाला असं वाटतं आता काहीच नाही होते, आणि अशा वेळी कुठून तरी तुम्हाला तुमच्या अडचणीवरती सोल्युशन मिळालं, ते आपल्या सेवेचं फळ असतं. कुठून तरी येऊन अनोळखी व्यक्ती येऊन तुमची मदत करून जाईल, ते आपल्या सेवेचं फळ असतं. सेवा करण्याचा अर्थ असा नसतो की आपल्या आयुष्यात कधीच अडचणी तर आपल्या आयुष्याचा एक भागच आहे. अडचणी आपल्या आयुष्यात नाही आला तर मग आपलं जीवनच कसलं, आपलं आयुष्यच कसलं. पण त्या अडचणीमध्ये जेव्हा तुम्हाला असं वाटत असतं किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना असं वाटत असतं की आता हा एकटा पडला, आता ही एकटी पडली, आता हिचं काय नाही होऊ शकत, त्यावेळी जेव्हा जो कोणी तुमच्या मदतीला उभा राहतो, मदतीला उभी राहते, अचानक येऊन कुठून तरी सपोर्ट भेटतो, ते आपल्या सेवेचं फळ असतं. आणखी याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण सेवा करतो ना मित्रांनो, तेव्हा आपलं मन शुद्ध होतं, आपलं विचार शुद्ध होतात, मनाला आनंद मिळतो, छान वाटतं. जेव्हा आपल्या घरामध्ये आपण मंत्र उच्चारण करतो, तो मंत्र कोणता पण असेल, स्वामींचा असेल, आपल्या कुलदेवीचा असेल, विष्णूजींचा असेल, श्रीकृष्णाचा असेल, गुरुदेव दत्तांचा असेल, मंत्र कोणताही असो, तेव्हा जे मंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते शब्दाचा जो ध्वनी आपल्या घरामध्ये फिरतो, त्यावेळी मित्रांनो निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरापासून दूर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा वास होऊ लागतो. सुखदुःख प्रत्येकाच्या आयुष्यात चालू आहे, पण त्या दुःखामध्ये पण देव आपल्यासोबत असतो आणि त्या सुखामध्ये पण देव आपल्यासोबत असतो. हे त्या सेवेचं फळ असतं. सेवेचं फळ म्हणजे साक्षात देव तुमच्यासोबत चालतो. तो सगळ्यांना दिसेल की आता यांनी सेवा केली तर आता देव यांच्यासोबत चालत आहे. देव सोबतच चालतात, पण ते दिसत नसतात. ते फक्त जागोजागी आपल्याला त्यांचं दाखवून देतात की आम्ही आहे. आणि ह्या गोष्टी ते लोक जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतात की जे सेवा करतात. आणि ते सेवा पण का करतात, कारण कुठे ना कुठे त्यांना हे अनुभव आलेले असतात की हा माझा परमेश्वर आहे, तो जगाला जरी नाही दिसला माझ्यासोबत तरी पण तो माझ्यासोबत चालतोय. आणि एक वेगळा सपोर्ट असतो तो आपल्यासोबत दिसायला कोणीही नसलं तरी आपल्या मनाला माहिती असतं की मी एकटा नाही, मी एकटी नाही. हे मित्रांनो त्या सेवेचं फळ असतं. सेवा करणे याचा अर्थ आपल्या घराच्या छतातून धो पैशांचा पाऊस पडणे वगैरे, माझ्या आयुष्यात कधीच अडचणी येणार नाही, कधीच काही संकट येणार नाही असं नसतं मित्रांनो. हा खूप लोकांचा गैरसमज. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.